महाराष्ट्र राज्याचे माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं जाहीर केलं आहे की ज्या शेतकऱ्यांकडे गाडी आणि बंगला आहे अशा शेतकऱ्यांना ते कर्जमाफी देणार नाहीत. मुळात साहेब, कर्जमाफी तुम्ही जाहीर केली ती 2 लाखांची. तशी तर कर्जमाफी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रचारादरम्यान असे म्हटले होते की शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा कोरा. तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा असताना तुम्ही 2 लाखांची कर्जमाफी जाहीर केली आणि त्यातही गाडी आणि बंगला असेल तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही असं जाहीर केले. साहेब, गाडी ही कर्ज काढून घेता येते आणि बंगला ही कर्ज काढून बांधता येतो किंवा जमीन विकूनही बांधता येतो. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत म्हणून बंगले हे कर्ज काढूनही बांधलेले आहेत आणि शेतजमीन विकूनही त्यांनी बंगले बांधले आहेत. मग अशा शेतकऱ्यांना जर तुम्ही माफी नाकारली तर तो त्यांच्यावर होणारा अन्याय नाही का? साहेब, तुम्हाला जर कर्जमाफी जर शेतकऱ्यांना द्यायचीच असेल तर त्यासाठी एकच निकष असला पाहिजे आणि तो असा असला पाहिजे की शेतकऱ्यांचे जे कर्जबाजारी शेतकरी आहेत त्यांची 1 वर्षाची बँक स्टेटमेंट तुम्ही चेक करा. तुमच्याकडे शेतकऱ्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक आहेत आणि जे कर्जबाजारी शेतकरी आहेत त्यांची बँक डिटेल जर तुम्ही चेक केले तर कोणता शेतकरी कर्जमाफीला पात्र आहे हे तुमच्या लगेच लक्षात येईल. साहेब, शेतमालांचे भाव गेल्या 12 वर्षापासून तुमच्या केंद्र सरकारने पाडल्यामुळे कोणताही शेतकरी हा सुस्थितीमध्ये राहिलाच नाही आहे. संपूर्ण शेतकऱ्यांचे अर्थकारण हे तुमच्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बिघडले आहे आणि संपूर्ण शेतकरी हे जवळपास कर्जबाजारीत झालेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला कर्जमाफी द्यायची असेल तर फक्त एकच अट, तीही शेतकऱ्यांची बँक स्टेटमेंट 1 वर्षापर्यंतचे चेक करून तुम्ही ती कर्जमाफी केली पाहिजे. संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने तुम्हाला हे एक मी शेतकरी म्हणून आव्हान करीत आहे. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा और किसान को नहीं लूटने दूंगा. जय जवान, जय किसान.